नमस्कार मंडळी. धनुराशीचा स्वामी ग्रह गुरु हा ग्रह आहे. गुरु हा ग्रह व्यक्तीला सुख, ज्ञान, संतती, शिक्षण आणि गृहस्थ जीवनामध्ये सुख देतो. धनुराशीच्या सप्तम स्थानामध्ये 15 मे 2025 या दिवशी गुरुग्रहाचे गोचर होत आहे. गुरु हा ग्रह धनुराशीसाठी पॉझिटिव्ह ठरणार आहे. धनुराशीमध्ये राहूचे परिवर्तन धनुराशीच्या 3ऱ्या पराक्रम स्थानामध्ये होत आहे. राहू केतू 18 मे या दिवशी ट्रान्झिट करीत आहेत. त्यामुळे धनुराशीसाठी ही खूपच फायद्याची गोष्ट आहे. शनी चतुर्थ स्थानामध्ये आहे. शनीची ढैया अडीचकी चालू होत आहे. 30 मार्च या दिवसापासून धनुराशीला अडीचकी चालू होत आहे. त्यामुळे मानसिक तणाव येईल. उपाय म्हणून हनुमान भक्ती करावी. शनिवारी तेलाचे दान करावे. 15 मे नंतर धन भरभरून मिळेल. शनीची ढैया खर्च वाढवेल. शनीची ढैया जुन्या नात्यामध्ये चढ उतार आणेल. राहू केतू भ्रम निर्माण करतील. 15 मे नंतर वैवाहिक जीवनात सामंजस्य वाढेल. शनीच्या अडीचकीमुळे व्यक्ती जबाबदार बनेल. 15 मे नंतर करिअर उत्तम राहील. नवीन संधी मिळतील. राहू केतूमुळे आयुष्यात नवीन बदल होतील. सर्व होईल. पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार, परंतु संघर्षामधून मिळणार. व्यक्तीने त्यासाठी बॅलन्स राहायला हवे. ओव्हर थिंकिंग करायला नको. शनी जिथे बसतात त्या स्थानाची वाढ करतात. त्यामुळे करिअरमध्ये ग्रोथ होईल. प्रॉपर्टी, ट्रॅव्हल, नवीन काही सुरू करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे. पराक्रम स्थानात राहू गुरुची दृष्टी तसेच मंगळाची 8वी दृष्टी पडत आहे. त्यामुळे हनुमान चालिसा पठण करून त्यानंतर लाल धागा जरूर बांधावा. धन्यवाद.